तर महसूल विभाग क्रांतिकारी निर्णय घेण्यात आणि भर पडली. देवस्थानच्या जमिनीबाबत कायदा करताय, काय कायदा आहे आणि काय फायदा आहे? वर्षानुवर्ष देवस्थानची जमीन जी आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये देवस्थानिक नाम जमिनीचा एक कायदा करून यामधले वाद संपवण्याची गरज आहे. 4.5 लाख हेक्टरच्या वर जमिनी आहे ज्या देवस्थानिक नाम जमिनी आहे. देवस्थानाचे हक्क काय आहेत, कुळाचे हक्क काय आहेत आणि वहिवाटदाराचे हक्क काय आहेत याबद्दलचा एक कायदा करण्याचा विचार सरकारचा आहे. आणि हा कायदा 2-3 दिवसामध्ये महसूल खात्याच्या वेबसाईटवर पब्लिक डोमेनमध्ये टाकण्यात येणार आहे, जेणेकरून यामध्ये ज्यांना ज्यांना काही सुचवायचं असेल, ज्यांना ज्यांना काही आपलं मत मांडायचं असेल त्यांना आपलं मत मांडता येईल. आणि अंतिमतः जुलैच्या अधिवेशनामध्ये आम्ही यावर चर्चा करणार आहोत. सर, उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात आहे. नागपूर आणि अमरावती भागात यात राज्य सरकार काय उपाययोजना करतात? दुपारच्या वेळेस त्यांची उष्माघाताचा धोका आहे, धोक्याची पातळी ओळखली. माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वच पालकमंत्र्यांच्या सूचना दिल्या, त्यामध्ये मी सुद्धा नागपूर आणि अमरावतीची बैठक घेतली. आणि या दोनही बैठकीमध्ये जलसाठे हे जास्तीत जास्त या ठिकाणी मजबूत करणे, जलसाठ्याचं पाणी साठवून ठेवणे, जास्त खर्च होणार नाही पाण्याचा याची काळजी घेणे, थोडी पाण्याची कपात करणे, असे विविध उपाययोजना या ठिकाणी करावं लागणार आहे. थेंबन थेंब पाणी त्या ठिकाणी वाहून जाण्यापेक्षा ते पाणी थांबवणे आणि जिरवणे याकडे लक्ष आहे. त्यामुळं शेतकरी आणि गावातील सर्व जनतेला माझी विनंती आहे, शहरातील जनतेला विनंती आहे की या ठिकाणी पाणी यावर्षी वाचून वापरायचं आहे. खूप या ठिकाणी काटकसर करावी लागणार आहे. याकरता सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी अशी सूचना आम्ही यापूर्वीच केली आहे. आणि रोजच्याच आमच्या या रोजच्याच प्रशासकीय कामकाजामध्ये अल निनो आणि त्यावर होणाऱ्या उपाययोजना याकरता आमचं लक्ष आहे. प्रशासन तयार आहे. अल निनोमुळे पेरणी लांबणार आहे, दुष्काळ स्थिती उद्भवणार आहे आणि उष्णतेमुळे पाणी टंचाईचा प्रश्न आहे, त्यामुळे प्रशासन तयार आहे. प्रशासन तयार आहे. महाराष्ट्राची बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली. मी अमरावती आणि नागपूरची बैठक घेतली आहे. नागपूर जिल्हाधिकारी, अमरावती जिल्हाधिकारी ऍक्शन मोडमध्ये आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं पूर्ण लक्ष या महाराष्ट्राच्या या दुष्काळ परिस्थितीवर आहे. विधान परिषदेसाठी बैठक झाली, लिस्ट पाठवण्यात आली. किती जणांची लिस्ट पाठवण्यात आली आणि काय क्रायटेरिया प्रयत्न तुम्ही केलेले, लॉबी केलेली आहे बऱ्याच? ही माहिती आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण देतील. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची अत्यंत भीषण समस्या आहे. तुम्ही मीटिंग देखील घेतलेली होती. 15 दिवसानंतर तिथे नळाला पाणी येतं आणि ग्रामीण भागामध्ये अत्यंत विदारक असं चित्र आहे. नाही, महाराष्ट्रामध्ये बुलढाणा, हिंगोली, परभणी, मराठवाडा, विदर्भ, काही पश्चिम महाराष्ट्राचा भाग या ठिकाणी दुष्काळ परिस्थितीमध्ये तिथे पाणी कमी पडतं, जलसाठे कमी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी थोडं आपल्याला काळजी घ्यावी लागतं. बुलढाणाचा मी मागे आढावा घेतला, अकोल्यामध्ये आढावा घेतला, तिथं जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. निश्चितपणे यामध्ये कसा त्याच्यातला उपाययोजना करता येईल आणि जनतेला पाणी मिळेल याची काळजी सरकार घेणार आहे. आढावा बैठक घेतली, नेमके काय नियोजन केलं, काय सूचना दिल्या? नाही, जलसाठ्याला अजून त्या ठिकाणी त्याचं खोलीकरण करणे, साठवण बंधारे असतील, कोल्हापुरी बंधारे असतील, त्या ठिकाणी या सर्व बंधाऱ्यांना पाणी अडवणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, अशा अनेक उपाययोजना 17-18 उपाययोजना आपण केलेल्या आहेत, जे जिल्हाधिकारी नागपूरने पत्र काढलेलं आहे. तसाच उपाययोजना बुलढाणा कलेक्टर आणि अकोला कलेक्टर आणि राज्यातले कलेक्टर करणार आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण उपाययोजना करता बैठक घेऊन संपूर्ण जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सर्वांना एक नियमावली आणि एसओपी तयार करून दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी काम करणार. पाणी योजनेचा निधी दिला पण काम पूर्ण झालेलं नाही. काही ठिकाणी अपुरा निधी आहे, त्यामुळे देखील काही निधीची त्या ठिकाणी जलजीवन मिशन मध्ये कमी होती.
पण आता त्यातला मार्ग निघालाय. सर कल पश्चिम बंगाल में 90% से ज्यादा वोट हुआ, पहली बार ऐसे उतना परसेंट वोट हुआ है जहाँ पे ये जो परसेंटेज है पश्चिम बंगाल में हुआ, ये परसेंट सीधा बता रहा है कि जनता ने बहुत ज्यादा वोट कर दिए, बहुत स्फूर्त वोटिंग हुआ है, बहुत लोग बाहर निकले हैं. इसका मतलब ममता बनर्जी की सरकार घर जाने वाली. सर उत्तर मराठीमध्ये बंपर वोटिंग पश्चिम बंगालमध्ये झालेलं आहे. परिवर्तन वाटते का यावेळेस, कारण की बदलासाठी बंपर वोटिंग होत असते. यस, ममता बॅनर्जींना त्या विरोधात प्रचंड मतदान झालं आहे आणि ममता बॅनर्जी घरी जाणार आहे हे पक्का झालं आहे. सर ये बताइए, इस वक्त जो वोटिंग ज्यादा हुआ तो हिंदुत्व एकजुट होकर बाहर निकला, ऐसा लगता है? देखिए, सभी लोग निर्णय जब करते हैं, सरकार जब इस प्रकार से मुगलशाही काम करती है, ममता बनर्जी की सरकार मुगलशाही रूप से काम कर रही थी, उसके खिलाफ ये जनाक्रोश है. सर 90%